मालमत्तेचा हक्क हा दिलेला आहे, हा घटनात्मक हक्क आहे. म्हणजेच मालमत्तेचा म्हणजे संपत्तीचा हक्क दिला आहे. बरं, मग संपत्तीचा हक्क हा तुम्हाला आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. मग हा नेमकं कुठे येतो आपल्या अभ्यासाला? म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मूलभूत हक्क हा तुम्हाला टॉपिक आहे जर राज्यव्यवस्थेमध्ये तुम्ही अभ्यास करताय ना. आणि मूलभूत हक्क तुम्हाला देण्यात आलेले आहे कलम 12 ते 35 च्या अंतर्गत. कलम 12 ते 35 या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तो भाग 3 मध्ये. आणि मूलभूत हक्क हे तुम्हाला माहिती आहे की पाळणं फार गरजेचे असतात. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहे, प्रश्न आहे त्यावरती. मूलभूत हक्कावरती एकही अशी परीक्षा नाही की ज्यावरती प्रश्न विचारलेला नाहीये. तुम्ही बघा मागच्या पूर्ण प्रश्नपत्रिका चाळून बघा, त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, हे तुमच्या लक्षात येतं. आणि लक्षात घ्या, याच पुढे जर बघतो आपण तर हे बातमी बघा आता कशा पद्धतीने आलेली आहे. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला की त्याच पद्धतीने त्यांनी उल्लेख केलेला आहे तिथे की हे सर्वात महत्वाचं की बघा ही बातमी कशी आहे बघा. मालमत्तेचा हक्क हा घटनात्मक हक्क आहे आणि कोणत्याही व्यक्तीला कायद्यानुसार योग्य मोबदला न देता त्याच्या मालमत्तेपासून वंचित करता येणार नाही, असं स्पष्ट भूमिका असं कोणी मांडलेली आहे? हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून वंचित करता येणार नाही. हा एक मुद्दा. त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, कलम 44 ची घटना दुरुस्ती कधी झाली? राज्यघटनेच्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार 1978 ला मालमत्तेचा हक्क हा मूलभूत अधिकार राहिलेला नाही. म्हणजेच काय, जर मूलभूत हक्कामध्ये विचार केला आपण कलम 31 हे रद्द करण्यात आलं, म्हणजेच राहिलेलं नाही. म्हणजे इथे काय केलं त्यांनी, कलम 31 हे रद्द करण्यात आली, म्हणजे त्यांनी राहिलेलं नाही हे सुचवलेलं आहे. बरोबर आहे. परंतु मानवी हक्क तसेच राज्यघटनेच्या कलम 300 अ अंतर्गत घटनात्मक हक्क म्हणून कायम आहे. ठीक आहे, हे त्यांनी सुचवलेलं आहे. आणि त्यासोबतच लक्षात घ्या, त्यांनी म्हटलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या अधिकाराशिवाय त्याच्या मालमत्तेपासून वंचित करता येणार नाही. बरोबर आहे. त्यासाठी जर खंडपीठ म्हटलं, खंडपीठ विचारू शकतात मित्रांनो कधी पण एखाद्या वेळेस. बरोबर आहे. तर न्यायमूर्ती बी आर गवई आणि के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलेलं आहे. बरोबर, हे एक महत्वाचं आहे. कारण लक्षात घ्या, खंडपीठ का बरं म्हटलं मी, आता पेपरला एक प्रश्न आलेला आहे PSI डिपार्टमेंटल मुख्य परीक्षेला. बरोबर, त्यावरती एक प्रकरण होतंय जे पेगासिस प्रकरण म्हणतो आपण. बरोबर, त्या प्रकरणाचा निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जो हातात घेतलेलं होतं प्रकरण होतं ते, त्याचमध्ये कोणत्या खंडपीठाच्या अंतर्गत ते चालवण्यात आलं, कोणत्या खंडपीठ. बरोबर आहे. तर कोणत्या केस कोणी दाखल केली काय, अशा संदर्भात तो प्रश्न आहे. तो प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. तर लक्षात घ्या, तो प्रश्न जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला विचारू शकतात खंडपीठ कुठला आहे. बरोबर आहे. मूलभूत हक्कांवरती प्रश्न आलेले आहेत, तो पेपर नक्की चाळा. तुम्हाला 15 प्रश्न तुम्हाला मूलभूत हक्कावरती दिसणार आहे आणि ते प्रश्न तुम्हाला इतरही एक्झामला महत्वाचे आहे. ठीक आहे, हा एक. त्याच संदर्भात लक्षात घ्या की त्यावेळेस त्यांनी काय म्हणले, खंडपीठ म्हणून म्हणतो की खंडपीठ तुम्हाला विचारू शकतात एखाद्या वेळेस विधानामध्ये. बरोबर आहे, हा एक मुद्दा. त्यानंतर लक्षात घ्या की ही कुणी कर्नाटक सरकारने घेण्यात आलेला आहे. बघा, बंगळुरू मैसूर पायाभूत सुविधा प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाबाबत तो प्रश्न आहे. म्हणजे एखाद्याची जमीन आहे तर ती जमीन शासन आपल्या ताब्यात घेतं का तुम्हाला नाही, म्हणून संपत्तीचा हक्क आहे. पण तरी त्या व्यक्तीकडे जमीन आहे पण त्याच्यापासून त्याला वंचित करता येणार नाही, कारण तो त्याचा हक्क आहे, संपत्ती बाळगू शकतो. पण कलम 31 सुद्धा रद्द झालेला आहे, तुम्हाला सांगताच कलम 31. पण त्याच अंतर्गत बघितलं तर घटनेमध्ये कलम 300 अ दिलेला आहे की ते काय सांगतो तुम्हाला की घटनात्मक हक्क हा तुमचा कायम आहे, पण तुमचा मूलभूत हक्कांमधून तो काढण्यात आलेला. हा एक मुद्दा. मग आता लक्षात घ्या, मालमत्तेचा हक्क आपल्याला काय सांगतो ते बघा. मालमत्तेचा हक्क काय सांगतो लक्षात घ्या की या त्यांनी काय म्हटलेलं आहे की मालमत्तेचा हक्क 44वी घटना दुरुस्ती. बरोबर, 44 44वी घटना दुरुस्ती ही 1978 ला झालेली. ठीक आहे, 1978 ला ही 44वी घटना दुरुस्ती झाली. तर या घटनेच्या अंतर्गत बघा, मूलभूत हक्क हा तुमचा माल म्हणजे संपत्तीचा अधिकार हा यांनी काय केलं, रद्द करण्यात आला. संपत्तीचा अधिकार किंवा संपत्तीचा हक्क हा रद्द करण्यात आलेला आणि तेच म्हणजेच कलम 31 नुसार. ठीक आहे, कलम 31 तुम्हाला असे रद्द करण्यात आले कुठल्या, या कायद्यानुसार म्हणजे या घटना दुरुस्तीनुसार. हा एक मुद्दा. त्यासोबतच त्यांनी काय म्हटलेलं आहे की कलम 19 मध्ये सुद्धा तुमचं स्वातंत्र्याचे हक्क देण्यात आलेले आहे. बरोबर, याच नुसार लक्षात घ्या, कलम 19 मध्ये हे सुद्धा मूलभूत हक्कांमध्येच आलेलं आहे.
कलम 19 मध्ये मालमत्तेचा हक्क जे तुम्हाला स्वातंत्र्य देण्यात आलं त्यातलं एक स्वातंत्र्य काढण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये कलम 19 मधून सुद्धा तुमचा मालमत्तेचा हक्क हा रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, जे तुम्हाला स्वातंत्र्य होतं त्या स्वातंत्र्यापैकी एक स्वातंत्र्य म्हणजे जो मालमत्तेचं स्वातंत्र्य बाळगण्याचं ते पण एक रद्द करण्यात आलंय तुम्हाला, म्हणजे कलम 19 मधलं. आणि त्याच नंतर कलम 31 ही सुद्धा रद्द करण्यात आली कलम कुठे 44व्या घटना दुरुस्तीनुसार. म्हणजे लक्षात घ्या हा एक मुद्दा. मग आपल्याला 300 कलम काय सांगतो, जे कलम 300 म्हणजे भाग 12 मध्ये आलेली. भाग 12 मध्ये कलम 300 तुम्हाला ते सांगतंय की ते काय म्हणतंय की 300 नुसार त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा आलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जो हुकूम आहे तर तो काय करतो की आदेश संपूर्णपणे लागू करण्यासंदर्भात दिलेला आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला म्हटलंय की तुमची संपत्ती तुम्ही बाळगू शकता तर हे 300 कलम हे सांगत आहे. म्हणजेच इथे सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार इथे तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराबाबत म्हणजे त्यांनी जो दिलेला एखाद्या समजा आदेश दिलेला आहे बरोबर आहे तर संपूर्णपणे हा लागू होतो. जर समजा सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे तर त्यांनी जर निर्णय दिलाय की ती जमीन त्यांना देण्यात यावी किंवा त्या गोष्टीसाठी वापरण्यात यावी तर तो अधिकार तुम्हाला मान्य करावा लागतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा हुकूम बरोबर आहे, त्याचा हुकूम असू द्या त्यांचा आदेश असू द्या बरोबर आहे, हुकूम किंवा आदेश तर हा तुम्हाला पाळावा लागतो, हा देण्यात आलेला आहे. समजलं आता हा एक मुद्दा. म्हणजे त्याचसोबतच लक्षात घ्या म्हणजेच कलम 300 तुम्हाला सांगण्यात आलं की यांनी घटनात्मक तुमचा हक्क जो आहे हा तुमचा घटनात्मक हक्क हा कायम ठेवलेला, म्हणजे त्याला त्यांनी नष्ट नाही केलेला आहे. बरोबर आहे, कलम 300 हा पाळत ठेवलेला आहे. तुम्हाला हे एक महत्वाचं आहे मित्रांनो, ही बातमी अशा पद्धतीने महत्वाची आहे.